नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जिल्हा परिषद व पंचायत समिती त्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी त्या रांजणी गावामध्ये महादेवाच्या आशीर्वादाने या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत. कारण ही रांधणीची प्रथा ही सुधाकर मालकापासून, मालकाला पहिला नारळ रांधणीला फटायचा. कर्मधर्म संयोगानं काय वाईट दिवसात काय विचार भिन्नतेनं मी बी 12 वर्षानंच आज इथं आलो रांधणीला. नाही तर रांधणीचा प्रत्येक कार्यक्रम कधी माझ्या आयुष्यात चुकला नाही. पण मित्र हो, आता सगळ्यांनी सांगितलं मी लय घुसळण करणार नाही. कशी एक असा आहे, एकूण 24 उमेदवार, 8 जिल्हा परिषद आणि 16 पंचायत समिती. तर पंडित साहेबांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं, मानेसरनी सांगितलं. माझं मत असं आहे की 24 उमेदवार ही निवडून येणं म्हणजे फार काय अवघड नाही. कारण तालुक्यातल्या ज्या 2 शक्ती आहेत त्या एकत्र आले. त्याचबरोबर युवराजदादा असतील, कल्याणराव असतील, प्रशांत मालक, ही सगळी एक ठिकाणी आली. पण जर काटावर घासाघाशी झाली तर मात्र ह्या सगळ्या नेत्याचा अपमान आहे. इलेक्शन झालं तर पुन्हा तलप न व्हायचं व्हावं आणि ह्याला हे 2 नेते कारणीभूत राहतील, कल्याणराव आणि प्रशांत मालक. कारण खाली जे राजकीय म्हणजे गाव गट तट आमकं तमकं ह्याचा परिणाम ह्या इलेक्शन होतो. आणि मग ह्याने जर कडक भूमिका घेतली दोघांनी, नाहीतर सवय काय असते, जा कुठं बी फिरून इलेक्शन झाल्यावर माझी धावून तुझ्यासाठी आहे, ही पद्धत ह्या दोघांनी करू नये असं सगळ्या एकच सांगतो. तुम्हाला काय वाटतं सांगा त्याच्यात. म्हणून करता आपण सर्वजण मिळून सगळं विसरून मतभेद, मी म्हणणार नाही गोपाळपूर गटात मी आहे म्हणून गोपाळपूरची 3 आम्ही आणायचं. सगळ्या तालुक्यात ज्या ज्या पद्धतीनं आपल्याला करता येईल त्या पद्धतीनं संपर्क गाठी भेटी, किंवा काय लोकांना सवय असते की नवीन माणूस पार्टीत आले की आपलं वर्चस्व कमी होतं म्हणून त्याला कसं डॅमेज करायचं ही काय कार्यकर्त्याच्या मनात भावना असते. तर कृपया कार्यकर्त्यांनी तो विषय सोडावा आणि पार्टीसाठी जो आपल्यात सामील होणार आहे, जो आपल्या विचाराशी सहमत आहे, ज्याचा विचार आपल्याशी जुळतोय, अशा लोकांशी संपर्क साधावा आणि त्यांना पार्टीच्या दृष्टीनं काम करण्यास प्रवृत्त करावं असं सगळ्या कार्यकर्त्याला विनंती करतो. आणि सर्व तालुक्यातून या ठिकाणी 8 गणातून सगळं 8 गटातून सर्व लोक आलेले आहेत, त्या सर्वांनाही विनंती करतो की सर्वांनी प्रामाणिकपणे, अगदी आपण आता भाजपमध्ये आहे सगळेजण, आता परिवाराचा विषय घ्यायचं काही कारण नाही, तर सगळ्यांनी या भाजपच्या 24 उमेदवारांना जास्तीत जास्त मतांना निवडून द्यावं.